नमस्कार, मी स्वामी षडाक्षरी. आज आपल्याला बघायचं आहे ॲसिडिक स्ट्रेंथ. अल्कोहोल आणि फिनॉल या दोघांची ॲसिडिक स्ट्रेंथ कशा प्रकारची असते त्याच्याबद्दलची माहिती या ठिकाणी आपल्याला घ्यायची आहे. ॲसिडिक स्ट्रेंथ ऑफ ॲसिड अँड बेस, ॲसिडिक स्ट्रेंथ ऑफ अल्कोहोल्स अँड फिनॉल. आणि आपली हेडिंग आहे पुस्तकातली ॲसिडिक कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ अल्कोहोल्स आणि फिनॉल. ओके. अरे बाबांनो, ॲसिड म्हणजे कोण? जो H प्लस आयन तयार करतो तो ॲसिड आहे. जो H प्लस आयन तयार करतो तो ॲसिड आहे, हे लक्षात घ्या. अर्हेनिस थेरी का म्हणते, एखादा पदार्थ पाण्यामध्ये विरघळला असता, एखादा पदार्थ पाण्यामध्ये डिझॉल्व केला असता, जर त्या ठिकाणी H प्लस आयन तयार होत असेल तर त्याला ॲसिड असे म्हणावे. बरोबर आहे का? हां, मग आता काय करू आपण? हो का, तुमचा अल्कोहोल आहे, ROH अल्कोहोल आहे. OH बॉन्ड तुटतो आणि मग काय होतो? हो का, RO मायनस प्लस H प्लस. म्हणजे अल्कोहोलला आपण जर पाण्यामध्ये डिझॉल्व केलं तर ह्या अल्कोहोलचं काय होतं? डिसोसिएशन होतं आणि OH बॉन्ड तुटतो आणि H प्लस आयन तयार करतो. आणि आपला नियम असा म्हणतो, आपली व्याख्या अशी म्हणते, एखादा पदार्थ पाण्यामध्ये डिझॉल्व केला असता, जर त्या ठिकाणी H प्लस आयन तयार होत असेल तर तो ॲसिड आहे. H प्लस आयन तयार झाला, पण लक्षात घ्या, नुसता H प्लस आयन तयार होऊन फायदा नाही, तो स्टेबल पाहिजे. हा जो आयन आहे तो स्टेबल पाहिजे. हा जो आयन आहे, तयार झालेला आयन जर स्टेबल असेल तर तो ॲसिडिक असेल, नसताना असणार नाही. हे नीट लक्षात घ्या. नसतो अल्कोहोल आहे, अल्कोक्साईड आयन, H प्लस आयन, गुरुजी H प्लस आयन तयार केलं, गुरुजी अल्कोहोल ॲसिडिक आहे. व चुकीचं आहे रे, हे इकडे बघ, चुकीचं आहे. मग आता आपण काय केलं? फिनॉल घेतलं. हे पहा, फिनॉल OH पाण्यामध्ये टाकलं, काय झालं? OH बॉन्ड तुटला आणि तयार झाला फिनॉक्साईड आयन. काय झाला? फिनॉक्साईड आयन, O मायनस आणि H प्लस. असं आपण बघितलं तर अल्कोहोल H प्लस आयन तयार करतो, त्याचबरोबर फिनॉल सुद्धा H प्लस आयन तयार करतो. मग दोघं ॲसिडिक का? हे दोघं बी ॲसिडिक का? हे आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत. समजलं का? हा आता अल्कोहोल जो आहे तो पाण्यापेक्षा बी कमी ॲसिडिक आहे, फार कमी ॲसिडिक आहे. म्हणजे तो ॲसिडिक नाही म्हणलं तरी चालतंय. म्हणजे अल्कोहोल ॲसिडिक नाही, न्यूट्रल आहे असं म्हणा. फिनॉल हा ॲसिडिक आहे बरं का. आणि एक लक्षात घ्या, एखादा कंपाऊंड ॲसिडिक आहे का हे कशावरती अवलंबून आहे? तो H प्लस आयन तयार केला पाहिजे, मान्य आहे. परंतु हा तयार झालेला जो आयन आहे तो स्टेबल असला पाहिजे. हा जेवढा जास्त स्टेबल तेवढा तो स्ट्रॉंग असेल. तयार होणारा जो आयन आहे हा अल्कोक्साईड आयन आहे, हा फिनॉक्साईड आयन आहे. अरे बाबांनो, त्या ठिकाणी तयार होणारा जो आयन आहे तो जेवढा जास्त स्टेबल असेल तेवढा तुमचा तो ॲसिड, त्याची स्ट्रेंथ जास्त असणार आहे. हे पहिल्यांदा आपण लक्षात घ्यायचं आहे. पण त्या सगळ्या गोष्टी आपण टप्प्याटप्प्यानं समजून घेऊ. पण त्याच्या आधी हे आपल्याला माहीत असलं पाहिजे. आणि अजून एक लक्षात ठेवतो, अजून एक वाक्य लक्षात घ्या तुम्ही. बाबांनो, हा H प्लस जो असतो, जेव्हा तो पाण्यामध्ये आपण डिझॉल्व करतो तेव्हा तो H प्लस नसतो. का असतो? म्हणून H3O प्लस असतो, हायड्रोनियम आयन. H प्लस आयन हा पाण्यामध्ये कधी H प्लस नसतो. H प्लस आयन कंबाईन्स विथ वॉटर मॉलिक्यूल आणि फ्रॉम द हायड्रोनियम आयन. हे बी आपल्याला उभं माहीत असावं, त्या अनुषंगानं सांगितलेलं आहे. आता बघूयात आपण, तुमचा अल्कोहोल ॲसिडिक आहे का, न्यूट्रल आहे का, बेसिक आहे? तुमचा फिनॉल न्यूट्रल आहे का, बेसिक आहे का, ॲसिडिक आहे? ह्या सगळ्या गोष्टी कारणासहित या ठिकाणी आपण माहिती करून घेऊयात. फक्त लक्ष ठेवून ऐका. आणि एक महत्त्वाचं वाक्य, आपला व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, सबस्क्राईब वाढवा. कळालं का? आणि प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला व्यवस्थित. आणि एक लक्षात घ्या, मी शिकवत असताना अशा प्रकारे शिकवतो की तुम्हाला काहीही येत नाही असं समजून शिकवतो. त्याच्यामुळं मी शिकवलेलं प्रत्येक विद्यार्थ्याला समजलंच पाहिजे. जे हुशार आहेत त्यांना तर कळेलच, पण ज्यांना काही बी येत नाही त्यांना सुद्धा कळेल. समजलं का? त्याच्यामुळं करो व्हायरल, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. बघूयात किती लोकांपर्यंत तुम्ही पोहोचवता. बरोबर आहे? ठीक आहे, आपण सुरुवात करू. आता या ठिकाणी आपल्याला बघायचं आहे, अल्कोहोल हा ॲसिडिक आहे का, न्यूट्रल आहे का, बेसिक आहे का? अरे कसा असतो रे अल्कोहोला? आता लिहू मी, ते लिहितो पहिल्यांदा अल्कोहोल. आता अल्कोहोल कसं आहे त्याच्याबद्दलची माहिती बघू पहिल्यांदा. बरं, तुम्हाला सर्वांना माहीत आहे, अल्कोहोलची लिटमस टेस्ट आपण केली. निळा लिटमस पेपर त्याच्यामध्ये बुडवला, कलर बदलाला नाही. लाल लिटमस पेपर बुडवला, रंग बदलला नाही.
ब्ल्यू लिटमस पेपर नो चेंज इन कलर, रेड लिटमस पेपर नो चेंज इन कलर. तुम्ही कुठल्याही प्रकारचा लिटमस पेपर अल्कोहोलच्या ॲक्वाइज सोल्युशनमध्ये बुडवा, त्याच्यामध्ये चेंज होत नाही. आणि याच्यावरून असं सिद्ध होतं अल्कोहोल हे कसे असतात, न्यूट्रल असतात. म्हणजे पहिला कन्सेप्ट क्लिअर बरं का. अल्कोहोल हे न्यूट्रल आहे किंवा फार 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 कमी ॲसिडिक आहे. म्हणजे नाही तेच म्हणायचं, न्यूट्रल म्हणून टाकायचं डायरेक्ट. पाण्यापेक्षा कमी हो, पाण्यापेक्षा कमी ॲसिडिक म्हण. मग किती बघा तुम्ही किती कमी आहे ते, बरोबर आहे का. घोळ करून घेऊ नका. गुरुजी कधी ॲसिडिक हाय बी म्हणलाले, कधी न्यूट्रल बी म्हणलाले, असं घोळ कर चला, बरोबर आहे का. हो का. शब्द तुमच्या समोर आहे. अल्कोहोल हे न्यूट्रल असतात, मान्य आहे, ठीक आहे. आता कसं होतं बघा, हे कन्सेप्ट समजून घेऊ आपण. समजा अल्कोहोल घेतला आपण ROH, ह्याला आपण पाण्यामध्ये डिझॉल्व केलं. बघा पाणी काय घेत नाही मी, पाणी काय दाखवत नाही. आता अल्कोहोलला पाण्यामध्ये आपण डिझॉल्व केलं, तयार काय होईल, RO- आणि H+. हा बॉन्ड तुटतो बघा या ठिकाणचा. या ठिकाणचा बॉन्ड तुटतो, H वेगळा होतो आणि RO- आणि H+ तयार होतो. आणि तुम्हाला माहित आहे H+ हा कसा असतो, H3O+ स्वरूपात असतो, हायड्रोनियम आयनच्या स्वरूपात असतो. H+ हा H3O+ स्वरूपात असतो, हे तुम्हाला माहीत पाहिजे. ओके, हे लिहिलं. तुम्हाला असं वाटू शकतं, तुम्ही असं मला म्हणू शकता, गुरुजी अल्कोहोलला आपण पाण्यामध्ये डिझॉल्व केला असता अल्कोहोलनं H+ आयन तयार केले की हो. तुम्ही म्हणता गुरुजी तुम्ही म्हणता की एखादा पदार्थ पाण्यामध्ये डिझॉल्व केला असता तो जर H+ आयन तयार करत असेल तर तो ॲसिड आहे की गुरुजी. परंतु एक लक्षात घ्या, जरी ह्यानं H+ आयन तयार केलं असलं तरी सुद्धा हा जो आयन आहे तो फार महत्त्वाचा आहे. हे अल्कोक्साईड आयन आहे. आणि हे आयन जो आहे अल्कोक्साईड आयन, तो जेवढ्या जास्त स्टेबल आहे तेवढा तो जास्त ॲसिडिक असणार आहे. हा स्टेबल नाहीच. हा जो अल्कोक्साईड आयन आहे, द अल्कोक्साईड फॉर्मड इन दिस केस व्हेन अल्कोहोल इज डिझॉल्व्ड इन द वॉटर, देन दिस अल्कोक्साईड आयन इज नॉट स्टेबल. आता तुम्ही म्हणता स्टेबल का बरं नाही, त्याच्या मागचं एक कारण आहे, आर आहे. तर आर हा कसा माहिती आहे का, इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप आहे. मी तुम्हाला काय सांगतो बघा, आर कोण आहे, इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप आहे. आता हा आर कोण, इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप. आरनं काय केलं, इलेक्ट्रॉन दिला, कुणाला, ओला दिला. मग इलेक्ट्रॉन दिल्यानंतर ह्याच्यावरचा निगेटिव्ह चार्ज आणखीन वाढतो की. आणि एक वाक्य लक्षात घ्या, कुठलाही चार्ज जर एखाद्या ॲटमवरती असेल, चार्ज जेवढा जास्त असेल तेवढा तो कमी स्टेबल असतो. चार्ज जेवढा जास्त तो तेवढा कमी स्टेबल असणार आहे, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. आता हा आर आहे, आता याच्यावरती निगेटिव्ह चार्ज वाढला, याच्यावरती निगेटिव्ह चार्ज वाढतोय, याचा अर्थ हा काय, कमी स्टेबल आहे. त्याच्यामुळे काय होतंय, हे H+ लगेच कंबाईन होते आणि पुन्हा अल्कोहोल तयार होते. H+ कंबाईन्स विथ द अल्कोक्साईड आयन आणि पुन्हा अल्कोहोल तयार होते. म्हणून हा अल्कोक्साईड आयन जो आहे तो स्टेबल नाही. आणि स्टेबल का बरं नाही, इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुपमुळे. ड्यू टू इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप अल्कोक्साईड आयन इज नॉट स्टेबल. आणि त्याच्यामुळं या ठिकाणी अल्कोहोल हा न्यूट्रल आहे, हे त्याच्या मागचं कारण आहे. अल्कोहोल हा न्यूट्रल आहे याच्या मागचं कारण, अल्कोहोलला आपण जर पाण्यामध्ये डिझॉल्व केलं तर H+ आयन तयार झाला, अल्कोक्साईड आयन तयार झाला. तयार होणारा अल्कोक्साईड आयन हा स्टेबल नाही. स्टेबल का नाही, कारण या ठिकाणचा अल्किल ग्रुप इलेक्ट्रॉन डोनेटिंग आहे, इलेक्ट्रॉन देणार आहे. इलेक्ट्रॉन देणारा ग्रुप असल्यामुळं ह्याच्यावरचा निगेटिव्ह चार्ज वाढेल ना. आणि निगेटिव्ह चार्ज जेव्हा वाढतो, कुठलाही चार्ज असेल, चार्ज जेव्हा वाढतो तेव्हा तो कमी स्टेबल होतो. आणि म्हणून हा स्टेबल नाहीच, लगेच H+ यासोबत कंबाईन होतो आणि अल्कोहोल तयार होतो. म्हणून ह्याचं डिसोसिएशन फार कमी होतं, फार कमी डिसोसिएशन होतं. आणि म्हणून या ठिकाणी हा न्यूट्रल आहे हे आपण समजून घ्यायचं. म्हणून या ठिकाणी तुमचा अल्कोहोल हा कसा असतो, न्यूट्रल असतो. कारण हा अल्कोक्साईड आयन स्टेबल नाही. स्टेबल का नाही, कारण इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप असल्यामुळं झालं, हे त्याच्या मागचं कारण आहे. आता फिनॉलकडे जाऊ आपण. फिनॉल मात्र कसं आहे, वीकली ॲसिडिक आहे. का बरं वीकली ॲसिडिक आहे, ते आपण गोष्टी आपण समजून घेऊ. ओके, बघा हा एक भाग झाला आपला अल्कोहोलचा. दुसरा भाग आपण समजून घेऊ फिनॉलचा. फिनॉल हे तर लिहितो बरी मी तुम्हाला कळण्यासाठी इथे लिहितो. फिनॉल हा कसा आहे हो, वीकली ॲसिडिक आहे. फिनॉल इज वीकली ॲसिडिक. हां, आता फिनॉल कसं काय ॲसिडिक आहे, कारण फिनॉलमध्ये जो तयार होतो फिनॉक्साईड आयन तो स्टेबल आहे.
त्याला स्टॅबिलाइज करता येतं, तो स्टेबल होतो. आणि स्टेबल कशामुळे होतो ते आपण या ठिकाणी माहिती करून घेऊया. आता पहिल्यांदा तुम्हाला माहीत आहे हो का, इथं लिहितो मी, इथं करतो, थोडं जास्त आहे बघा, समजून घ्या. डबल सिंगल डबल सिंगल डबल, हा O मायनस, हा फिनॉक्साईड आयन आहे. आता हा फिनॉक्साईड आयन निगेटिव्ह चार्ज जो आहे, हा निगेटिव्ह चार्ज या रिंगमध्ये काय होतो, डिलोकलाइज होतो. लिहू इथं, डिलोकलाइज होतो. आता डिलोकलाइज होतो म्हणजे फिरतो, आणि त्याच्यामुळं हा जो निगेटिव्ह चार्ज आहे तो स्टेबल आहे. आणि असं फिरणं ह्याला म्हणतात रेझोनन्स. काय म्हणायचं, रेझोनन्स म्हणायचं. बघा, रेझोनन्स हे महत्वाचं आहे बाबांनो. फिनॉक्साईड आयनवरती जो निगेटिव्ह चार्ज आहे तो स्टेबल आहे. तुम्ही म्हणसाल गुरुजी अल्कोहोलमध्ये स्टेबल नव्हता, इथं कसं काय स्टेबल? अरे बाबा, त्याच्या मागचं कारण फार सोपं आहे. कारण फिनॉलमध्ये जो फिनॉक्साईड आयन तयार होतो त्याच्यावरती जो निगेटिव्ह चार्ज आहे तो स्टेबल आहे, कारण तो फिरतोय, त्याच्यामुळे त्याची स्टॅबिलिटी वाढते. असं फिरणे त्याला म्हणतात डिलोकलाइज होणे, आणि त्याला म्हणतात रेझोनन्स. याच्यामुळं हा तुमचा जो फिनॉल आहे तो वीकली ॲसिडिक आहे, कारण आयन हा स्टेबल आहे. कसं सांगतो बघा. आता कसं करतो बघा, हा निगेटिव्ह चार्ज इकडे शिफ्ट करा. निगेटिव्ह चार्ज म्हणजे इलेक्ट्रॉन, आणि इलेक्ट्रॉनचा पुन्हा बॉन्ड होईल तयार. ऑक्सिजन हिथला कार्बन, ह्या दोघांच्या मध्ये इलेक्ट्रॉन, निगेटिव्ह चार्ज म्हणजे इलेक्ट्रॉन शिफ्ट झाले, आणि मग ह्या दोन कार्बनमधला जो बॉन्ड आहे हा बॉन्ड ह्या कार्बनवर शिफ्ट होतो का, हे असं नीट समजून घ्या बरं का. बऱ्याच लोकांना कळत नाही हे. निगेटिव्ह चार्ज हा दोन ॲटमच्या मध्ये बॉन्डच्या स्वरूपात येतो, आणि जो बॉन्ड आहे तो पुढच्या कार्बनवरती निगेटिव्ह चार्ज तयार करतो. हे जरा नीट लक्षात घ्या. बघा कसं येते आता. हो का, हे बेंझिन रिंगला बेंझिन रिंग, बरं का. आता इथे डबल बॉन्ड होईल, डबल बॉन्ड O चार्ज पॉझिटिव्ह येईल, बरं का. आता हे बॉन्ड इकडे शिफ्ट झाला, हे निगेटिव्ह येईल, आहे का. इथे एक बॉन्ड, इथे एक बॉन्ड, जे बॉन्ड आहे ते घेवा, संपलं. कळलं का. फिरलो आता निगेटिव्ह चार्ज. हा निगेटिव्ह चार्ज काय उरला, डिलोकलायझेशन ऑफ इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉन फिरतोय, बरोबर आहे का, आणि त्याच्यामुळे हा स्टेबल झाला हो. आणि इलेक्ट्रॉनचं डिलोकलायझेशन होणे, इलेक्ट्रॉन फिरणे, ह्याला काय म्हणायचं, रेझोनन्स म्हणायचं. अरे क्या बोलणे का भाई, रेझोनन्स बोलणे का. हो, मग आता बघ अजून फिरते, बक्कल फिरते ना, त्याच्यामुळे तो स्टेबल आहे. हां, आता निगेटिव्ह चार्ज काय करा, दोन कार्बनच्या मध्ये बॉन्ड तयार करते, आहे का. आणि बॉन्ड काय करते, पुढच्या कार्बनवरती निगेटिव्ह चार्ज तयार करते. हो का, इथं आलं. चला फिरवा, डबल बॉन्ड O चार्ज पॉझिटिव्ह, आहे का. हे बॉन्ड तयार झाला निगेटिव्ह चार्जचा, आणि हा इथं निगेटिव्ह चार्ज, हा बॉन्डला बॉन्ड असंच लिहायचा. चला अजून फिरते, पुन्हा अगोदरच्या ठिकाणी येते, त्याच्यामुळे तो स्टेबल होते. निगेटिव्ह चार्ज दोन कार्बनच्या मध्ये बॉन्ड तयार करते, आणि जो बॉन्ड आहे तो पुढच्या कार्बनवरती निगेटिव्ह चार्ज तयार करते. चला, ह्याला म्हणतात रेझोनेटिंग स्ट्रक्चर्स. कसले, रेझोनेटिंग स्ट्रक्चर्स म्हणतात रे बाबा नो. हो का, इथं कुठं आला बॉन्ड, हो का, इथं आला बॉन्ड, आणि हे निगेटिव्ह. आणि सगळ्या शेवटी काय होते, हे निगेटिव्ह चार्ज दोन ॲटमच्या मध्ये बॉन्ड तयार करते, आणि बॉन्ड पुढच्या ॲटमवरती निगेटिव्ह चार्ज तयार करते. झालं, आलं अगोदरच्यासारखं आलं, संपलं. एवढंच आलं अगोदरच्यासारखं झालं. हे काय होईल, डबल, हे डबल, हे डबल, हे O आणि हे मायनस. हे सगळं जे झालेलं आहे ना, ह्याला म्हणतात डिलोकलायझेशन ऑफ इलेक्ट्रॉन. आणि लक्षात घ्या, फिनॉल्स आर वीकली ॲसिडिक. का बरं, कारण फिनॉक्साईड आयन जे आहेत ना, फिनॉक्साईड आयन्स आर स्टेबल. कसे आहेत, स्टेबल आहे. अरे बाबा, हा जो फिनॉक्साईड आयन आहे तो स्टेबल आहे. तिथं अल्कोऑक्साईड आयन स्टेबल नव्हता, इथला फिनॉक्साईड आयन स्टेबल आहे. कशामुळं, रेझोनन्समुळं. कशामुळं, इलेक्ट्रॉनच्या फिरल्यामुळं. इलेक्ट्रॉनचं फिरणं म्हणजे काय, डिलोकलायझेशन ऑफ इलेक्ट्रॉन झालं. फिनॉक्साईड आयन्स आर स्टेबल ड्यू टू डिलोकलायझेशन. एका ठिकाणी राहायचं नाही, फिरायचं. डिलोकलायझेशन ऑफ इलेक्ट्रॉन्स, अँड दॅट इज कॉल्ड एज रेझोनन्स. हे त्याच्या मागचं सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे. संपलं, झालं. एवढं सांगायचं, लई सांगायची गरज नाही. आणि थोडक्यात तुमच्या पुस्तकात दिले, फिनॉल हे न्यूट्रल आहे, कारण त्या ठिकाणी तयार होणारा जो अल्कोऑक्साईड आयन आहे तो स्टेबल नाही. आयन जर स्टेबल नसेल तर तो ॲसिडिक असत नाही. जरी H+ आयन तयार होत असला तरी वापस येऊन लगेच चिटकत आहे. फिनॉक्साईड आयन्स हे स्टेबल आहेत, त्याच्यामुळं फिनॉल्स हे वीकली ॲसिडिक आहेत. फिनॉलमधला जो फिनॉक्साईड आयन आहे तो स्टेबल का बरं आहे, डिलोकलायझेशन ऑफ इलेक्ट्रॉन कॉल्ड एज द रेझोनन्स. डिलोकलायझेशन ऑफ इलेक्ट्रॉन कॉल्ड एज द रेझोनन्स.
हे काही महत्त्वाची कारणं आहेत. तर हा सगळा भाग त्या ठिकाणी आपण समजून घ्यायचा आहे. ओके, अजून एक महत्त्वाचं वाक्य. 2 प्रकारचे ग्रुप असतात, इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप आणि इलेक्ट्रॉन विथड्रॉईंग ग्रुप. इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुपमुळं ॲसिडिक स्ट्रेंथ वाढते. इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुपमुळं ॲसिडिक स्ट्रेंथ कमी होते आणि इलेक्ट्रॉन विथड्रॉईंग ग्रुपमुळं ॲसिडिक स्ट्रेंथ वाढते. एवढं एक वाक्य लक्षात ठेवा. ओके, बघा आता इथून इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप काय करते? डिक्रीजेस द ॲसिडिटी. काय करतात? डिक्रीजेस द ॲसिडिटी. दुसरं इलेक्ट्रॉन विथड्रॉईंग ग्रुप. विथड्रॉ म्हणजे काढून घेणे, खेचून घेणारा. विथड्रॉईंग डोनेटिंग देणारा, विथड्रॉईंग खेचून घेणारा, देणारा खेचून घेणारा, देणारा खेचून घेणारा, देणारा खेचून घेणारा. हे काय करते? इन्क्रीज करते. इन्क्रीज द ॲसिडिटी. झालं, संपलं. मग जेवढे जास्त इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप जास्त, तेवढी ॲसिडिक स्ट्रेंथ कमी. आणि जेवढे जास्त इलेक्ट्रॉन विथड्रॉईंग ग्रुप, तेवढी ॲसिडिक स्ट्रेंथ जास्त आहे. आणि अल्कोहोलपेक्षा फिनॉल हा जास्त ॲसिडिक असतो. मग तसं सांगा म्हणते, कोणाची जास्त आहे कोणाची कमी आहे, ओळखा म्हणते. ओळखाचं. आता समजा मी तुम्हाला दिले हे उदाहरण, CH3OH, CH3CH, CH3OH, C6H5OH आहे की नाही. आणि परत CH3C, CH3OH आणि पुन्हा हो का, हे तुमचा OH आणि हे NO2 एक आहे समजा. बघा, ह्याच्यामध्ये सगळ्यात जास्त कुणाची स्ट्रेंथ आहे? हो का, ह्याची जास्त आहे. सगळ्यात जास्त ह्याची. 1 नंबर सगळ्यात जास्त ह्याची. का बरं? इलेक्ट्रॉन विथड्रॉईंग ग्रुप आहे. NO2 हा इलेक्ट्रॉन विथड्रॉईंग ग्रुप, त्याच्यामुळं ह्याची स्ट्रेंथ वाढली. बरं का. ह्याच्याहून जास्त, ह्याच्यापेक्षा कमी फिनॉलची, ह्याच्यापेक्षा कमी फिनॉलची. आणि फिनॉलहून जास्त ह्याची, कारण ह्याच्यामध्ये हे फिनॉल्स आहे, पण इथं इलेक्ट्रॉन विथड्रॉईंग ग्रुप आहे म्हणून हे जास्त, ह्याच्याहून हे कमी. अल्कोहोलमध्ये परत कसं? अल्कोहोलमध्ये हो का, ही इथे एकच इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप आहे. इथे 2 आहे ती, इथं 3 आहे ती, म्हणून हे 3 नंबर असेल आहे का. इथं 2, हे 4 नंबर असेल. आणि सगळ्यात कमी हे 5 नंबर. हे सगळ्यात कमी का बरं? 3 आहे तिथे ग्रुप. इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप जेवढे जास्त, तेवढी ॲसिडिक स्ट्रेंथ कमी, म्हणून हे सगळ्यात कमी असेल आणि हे सगळ्यात जास्त असेल. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या ठिकाणी आपण समजून घ्यायच्या आहेत. एवढं जास्त का सांगायची गरज नाही. पुस्तकात शॉर्टकट दिलेला आहे तुम्हाला थोडक्यात समजण्यासाठी. तर ह्या सगळ्या गोष्टी तुमच्यासमोर थोडक्यात मांडलेल्या आहेत. तर प्रत्येक कन्सेप्ट तुम्ही व्यवस्थित समजून घ्या. आणि एक लक्षात घ्या, आपण अतिशय सोप्या भाषेमध्ये शिकवत आहोत. फक्त एकच महत्त्वाची गोष्ट आहे, आपला व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचत नाही. ते पोहोचवण्याचं काम जे लोक बघतील त्यांनी प्रामाणिकपणे केलं पाहिजे. कसं आहे बघा, एक लक्षात घ्या, आपण व्हिडिओ म्हणजे शाळा आहे एक प्रकारची आपली. एकलव्यासारखं शिकायचं आपल्याला. आणि वर्गात शिकवलेलं प्रत्येक विद्यार्थ्याला समजतंच असं नाही. शिक्षकाला काय येत नाही असा अर्थ नाही, परंतु वर्गामध्ये शिकवलेलं प्रत्येक विद्यार्थ्याला समजतं असं अजिबात नसतं. त्याच्यामुळं ज्यांना वर्गात समजत नाही त्यांच्यासाठी हे व्हिडिओ आपण बघायचे आहेत. त्याच्यामुळं आपला कन्सेप्ट क्लिअर होईल. ते पण ऐका, हे पण ऐका, म्हणजे आपल्याला जास्तीत जास्त ज्ञान मिळेल. ती वेगळी टेक्निक, आपली वेगळी टेक्निक, ह्याचा पण फायदा आपल्याला होईल. त्यासाठी तुम्ही पण बघा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचं कामसुद्धा तुम्हाला करायचं आहे. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.